नमस्कार. आपण अमुक बुक रिव्ह्यू क्लबबद्दल बोललेलो होतं. त्याचा एक पार्ट आहे तो आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. गावगाडा म्हणजे त्र्यंबक नारायण अत्रे यांचं जे पुस्तक आहे त्याचा आपण रिव्ह्यू बघत होतो. त्याचे आपण 2 चॅप्टर थोडेसे डिटेलमध्ये बघितलेले आहेत. त्याचा एक तासाभराचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तो अगोदर बघून घ्या म्हणजे मग ह्यातली चर्चा काय आहे ती कळेल. त्याच्याबद्दलची नोट मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो तुम्ही कॉन्टॅक्ट केला नंबर दिला आहे किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन केली तरी चालेल. तुम्हाला त्यावरून त्याची PDF मिळून जाईल. आणि हे बघताना PDF सोबत असू द्या म्हणजे मी काय म्हणतोय तो आपल्याला त्याचा सेन्स लागेल. आपला हेतू हाच आहे की जे आपलं वाचन करणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली आपण महाराष्ट्राशी रिलेटेड आणि इन जनरल म्हणलं तर भारताशी रिलेटेडच त्या ठिकाणी पुस्तक बघणार आहे. जे की आपल्या अभ्यासक्रमाला जोडून असतील. आपलं लिखाण सुधारलं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एक कलेक्टिव्ह समज पण त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे. जे की आपण वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद घालतो, चर्चा करतो, सोशल मीडियावर चर्चा करतो, त्याचा स्तर थोडासा वाढला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करतो आहे. थोडक्यात भरीत आणि आपण जो वतनवृत्ती तो 2 टॉपिक त्या ठिकाणी बघितले होते. गावगाडा जे आहे ते 1915ला पब्लिश झालेलं पुस्तक आहे. 2015ला त्याची जी शताब्दी आवृत्ती आहे ती राजहंस प्रकाशनने काढलेली आहे. ददीपुंडेंनी त्याचं संपादन केलेलं आहे. ते आपल्याला माहीतच असेल. तर ॲडिशनल आहे ते पुस्तक म्हणजे चांगलं आहे. त्यात म्हणजे शताब्दी आवृत्ती चांगली आहे कारण 2015पर्यंत जे काही गावगाड्यात बदल झाले त्यात वेगवेगळ्या तज्ज्ञांचे लेख त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. जसं की लास्ट टाइम पण मी तुम्हाला म्हणलं होतं की सदानंद मोरेंचे लेख आहेत समजा किंवा मिलिंद बोकले यांचे काय असतील. इतर जे ॲडिशन आहे ते आहे. तिसरा जो त्यातला आजचा चॅप्टर आहे तो गाव मुकादमनी नावाचा तो चॅप्टर आहे. ग्रँडअपनं काय समजा डिटेल दिलेले आहेत की इथला जो मुलूक आहे त्याचं रेव्हेन्यू युनिट कशा प्रकारे बनवलेत की किती गावांचं तालुका बनतोय, महाल किती तालुक्यांचा बनतोय किंवा कर्यात हा शब्द वापरला जातो. मावळ एक कर्यात नावाचं मावळ पण आहे. परगणा आणि सरकार म्हणजे सुभ्याचे जे सुभ्यापासून गावापर्यंतची जी विभागणी आहे एक पॉलिटिकल युनिट म्हणून रेव्हेन्यू युनिट म्हणून जे आहे ती कशा प्रकारची आहे. मराठी शाळेमध्ये जे म्हणलेलं आहे की 60 गावांचा एक तरफ आहे आणि 2-4 तरफ मिळून एक महाल किंवा एक परगणा बनतोय आणि काही परगणे मिळून सुभा बनतो. सुभा म्हणजे आत्ता ज्याला प्रांत किंवा राज्य ज्याला म्हणता येईल त्याच्याशी थोडंसं म्हणजे समान असणारी एक जॉग्राफिकल एंटिटी. आणि सुब्याचे भाग म्हणजे महाल किंवा परगणा आणि परगण्याचे भाग म्हणजे तरफ आणि तरफेचे भाग म्हणजे काही गावं मिळून एक तरफ बनतो. सरकार हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. जसं की ओडिसाचं कोस्टल एरिया आहे किंवा नॉर्दर्न सरकार नावाचा एरिया आहे आपला बंगाल आणि ओडिसाच्या बॉर्डरवरचा जो आहे तो. काही ठिकाणी सरकार हा सुब्याचा पोटभाग आहे. जसं की आता अकबराचं राज्य किती म्हणलेलं आहे तर 12 सुब्यांचं राज्य आहे साधारणतः अकबराचं जे आहे ते. आणि औरंगजेबाच्या काळात ते अपेक्सला गेलेलं आहे 22 सुब्यांचं राज्य आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे आहे ते की अशोकाचं पण एवढं नाही आहे. भारताच्या इतिहासात जर म्हटलं ज्ञात इतिहासात भारताच्या म्हटलं तर जॉग्राफिकली सगळ्यात व्हास्ट आहे तो. कुणी त्याला चॅलेंजच नाही. औरंगजेब जो आहे तो आलमगीर ज्याला म्हटलेला आहे 22 सुबे त्याचे दिसतात तुम्हाला. सुब्यावरचा आहे तो सुभेदार आहे. महाल परगण्यावर आहे तो हवालदार किंवा कमावीसदार आणि मामलेदार हे त्याला दिलेले शब्द. आता हे ते दार तुम्हाला म्हटलं होतं की दार प्रत्यय ज्याला लागतो ते सगळं पर्शियनमधून आलेले शब्द आहेत. सर पाटील, सर देशपांडे, सर देशमुख, सर देसाई, सर नाडगौडा हे सगळे वरिष्ठ दर्जाचे वतनाधिकारी आहेत. सर जिथं लागतोय तो. देशमुख देश चौगल असेल तर तो मराठा असणार आहे. देशपांडे असेल तर तो ब्राह्मण आहे. आणि नाईक असेल तर भिल्ल, रामोशी किंवा कोळी आहे. म्हणजे ते तुमच्या लॉ अँड ऑर्डरशी रिलेटेड पोस्ट आहे का नाईक जो आहे तो. मी तुम्हाला त्या लास्ट टाइम म्हणलं होतं की 9 पायकावर एक नाईक आहे. म्हणजे ते मिलिटरी रँक म्हणून पण त्याला कन्सिडर केलेलं आहे. ब्रिटिशांनी अशी जे काही सगळे बलोते आलोते आहेत किंवा जे काही व्यवसायनिष्ठ काही समजा जाती असतील तर त्याची ब्रिटिशांनी अशी एक वर्गवारी केलेली आहे की 3 कॅटेगरी केल्या आहेत की सरकारला उपयोगी कोण वतनदार आहेत, रयतेला उपयोगी कोण वतनदार आहेत आणि ना सरकारला उपयोगी न रयतेला उपयोगी असे कोण आहेत. त्यात त्यांनी सांगितलं की सरकार उपयोगीमध्ये पाटील, राव, खोत, नाईक, शेट्टी, मुकादम, कुलकर्णी, पांडे, पटवारी, तलाठी, कर्णिक, शानबाग, महार, वेस्कर, तराळ, जागल्या, चौगुला, कोळी, बिल्ल, रामोशी, मांग, हवालदार, जमादार, नायकवडी, कोतवाल आणि गडकरी हे ब्रिटिश सरकार उपयोगी असलेले वतनदार आहेत. रयत उपयोगी वतनदार कोण? जोशी, गुरव, जंगम, जैनोपाध्ये, काजी, मुलानी, खतीब, मुजावर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार. आणि ज्यांच्या चाकरीची ना रयतेला गरज आहे ना ब्रिटिशांना असे तर मी पोद्दार, महाजन, दलाल, शेटे, घाटपांडे, आवटी, मुश्रीफ, जिनगर, बेलदार, शिकलगार, नावाडी, नावी, तांबोळी, परीट, शिंपी, तेली, माळी, गौंडी, कासार, पिंजारी, गडशी, जोगी, भुते, गोसावी, बैरागी, वाघ्या, मुरळी, गोंधळी, हिजडे, पोतराज, फकीर आणि भुई. म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेशन करताना फिक्स आहे की ह्यातलं आपल्या उपयोगाचं काय आहे, रयतेच्या उपयोगाचं काय आहे आणि आपल्या कुठल्याही उपयोगाला नसलेल्या कुठल्या गोष्टी आहेत.
मुकादम जे म्हणलेला आहे तो पण परत पर्शियनमधून आलेला शब्द आहे का? मुख्य आदमीचा आहे का? किंवा बाजे वतनदार, हे जी पण प्रतबंधी आहे, म्हणजे आपल्या इथं पण ट्रॅडिशनल ज्याला म्हणलेलं आहे की 12 बलुतेदारांची प्रतबंधी आहे. पहिल्या वेळेला सुतार, लोहार, चांभार आणि महार, जे की कुंभाला सगळ्यात मोस्ट युजफुल असणाऱ्या बलुतेदार आहेत. त्यानंतर दुसरी ओळ आहे कुंभार, मांग, परीट, नावी, ही दुसरी ओळ आहे. आणि तिसरी ओळ म्हणजे जोशी, बट, मुलानी, कोळी, गुरव, हे त्याचे असणारे तिसरी ओळ ज्याला म्हटलेलं आहे. मग त्यानुसार तुमचं जे काही धान्य पिकणार आहे त्यात पण तुम्हाला दिसतं की कुणाला किती वाटा द्यायचा. तर पहिल्या वळीचा वाटा वेगळा, दुसऱ्या वळीचा वेगळा आणि तिसऱ्या वळीचा वेगळा. म्हणजे युटिलिटीनुसार ते आहे का? त्याला दोन्ही आहे, म्हणजे त्यांचं कुटुंब किती आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे की ज्या बलुत्याचं कुटुंबाचा आकार किती आहे त्यावर पण ते बऱ्याचदा बघितलं जातं. इतर वस्ती गावाच्या मध्यभागी पाटीलगडी गावकुसाच्या माऱ्याच्या ठिकाणी, हे तुम्हाला सांगितलं होतं ॲनॉलॉजी जी आहे ती की राजा जो आहे तो बोकड आहे चाणक्याच्या मते. तो मग त्याला सगळे सोयीसुविधा असतात तेवढ्यासाठी असतात की त्याला कधीही कापावा, जनतेच्या कल्याणार्थ जे म्हटलेलं आहे ते. पाटील बहुतांश मराठा आहे, क्वचित ब्राह्मण आणि मुसलमान, म्हणजे कास्टवाईजचं इक्वेशन जे म्हटलं ते. पाटलाच्या मदतीच्या लिखापडीसाठी कुलकर्णी, पांडे, पटवारी. आता हे रिजननुसार नाव बदलतंय. कुलकर्णी आपल्या इथे समजा, किंवा देशपांडे देशमुखांच्या ह्याच्यासाठी लिखापडीसाठी. तसं पांडे, पटवारी हे थोडंसं नॉर्दर्न साईडचं आपल्याला दिसते, म्हणजे जॉग्राफिकल व्हेरिएशन त्यामध्ये आहे. कुलकर्णी कुळवार गावचा हिशेब लिहिणारा, कुळकर्णी असं पण आडनाव त्या पण आपल्याला दिसतं. त्यामध्ये ब्राह्मण, प्रभू, मराठे, लिंगायत आणि मुसलमान हे सगळ्यांना ते दिलेलं आहे. अंताजी मानकेश्वर, आता हे महत्वाचा व्यक्ती आहे जो दिल्लीत पेशव्यांचा वकील आहे. अंताजी मानकेश्वर जो आहे तो, ते राशींच्या जे देवीचं मंदिर आहे त्याच्या देवळाच्या ओवऱ्या बांधल्या, त्याच्या शिलालेखात स्वतःचा उल्लेख कुलकर्णी कामरगाव असा केलेला आहे. म्हणजे ते नगर जिल्ह्यातलंच असणारं ते गाव आहे, आत्ताचा अहिल्यानगर ज्याला म्हटलेलं आहे ते. म्हणजे 1752 ते 1761 जी स्वतःची 10,000ची फौज आहे असा व्यक्ती म्हणजे अंताजी मानकेश्वर आहे. म्हणजे एक पहिल्या 10 जणातला तो नाव आहे ते पेशवाईतलं जे आहे ते. कामाचे प्रकार दिलेत, बेकार किंवा बेगार काम, म्हणजे जे कोणी करू इच्छित नाही ते असं काम जे आहे ते. पडल्या कामाचे चाकर म्हटलं त्यामध्ये महार जात आहे, म्हणजे जे काम कोणी करू इच्छित नाही किंवा करणार नाही. वेट किंवा वेट्टी, रोख मेहनताना विना करावे लागते ते काम. वेट बेगार हा त्यातनं आलेला शब्द आहे की ज्याचा तुम्हाला कॅशमध्ये काय मिळणार नाही किंवा धान्यामध्ये काय मिळणार नाही, फक्त खायला प्यायला मिळेल, हा त्यातला मुद्दा आहे. वेट्टी नावाचा टॅक्सच आहे, मिडिवलमध्ये पण तुम्हाला तो दिसतो वेट्टी जो आहे तो. जागल्या पोस्ट आहे ते भिल्ल किंवा रामोशी आहे, म्हणजे जॉग्राफीनुसार व्हेरिएशन आहे. त्यांच्याकडं मेजरली पोलिसांचं काम जे आहे ते. वेस्कर किंवा एस्कर पण म्हटलेलं आहे, म्हणजे महारांचे नाईक म्हणजे एस्कर आहे. जातीने आहे खूप साऱ्या म्हणी आहेत ह्या जॉग्राफीत जे आहेत ह्या त्यांनी पण दिल्यात आणि ह्याच्या बाहेर पण खूप साऱ्या आहेत. तुम्ही जर समजा दुर्गा भागवतांचं वाचलं की लोकसंस्कृतीवरचं जे पुस्तक आहे दुर्गा भागवतांचं, तर त्यात त्यांनी सांगितलंय की पूर्ण भारतीय उपखंडात, भारतात नाही भारतीय उपखंडात इन्क्लुडिंग पाकिस्तान, इन्क्लुडिंग बांगलादेश, तुम्हाला असं दिसतं की क्षत्रिय जातीची चेष्टा करणाऱ्या म्हणीच नाही आहेत. म्हणजे ते स्टेटचं प्रेशर आहे, बाकी तिन्ही वर्णांच्या जातीचं टर उडवणाऱ्या म्हणी तुम्हाला दिसतात. की ब्राह्मणांची समजा दिसेल भटाल दिली ओसरी, भटपाय पसरी अशा टाईपची असेल, किंवा ह्या केसमध्ये ही जी दिलं आहे त्यांनी ती, म्हणजे आपल्याला कुठल्या जातीचं हे करायचं नाही आहे, फक्त मुद्दा आपल्याला कळावा. त्यातलं जे लिहिलं आहे ते पुस्तकात काय म्हणलेलं आहे की पाटलाचं घोडा आणि महाराला भूषण म्हणजे म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की घोड्याचं जे ट्रेनिंग आहे ते महार जातीकडे आहे, त्याला भूषण वाटणं साहजिक आहे, कारण त्याचं ते कसब आहे सगळं, ज्याच्यानुसार घोडा सगळ्या ॲक्टिव्हिटीज पार पाडतोय. कुठल्याही प्रकारचं स्किल असेल घोड्याचे, लढाईतलं असेल किंवा इतर नाचण्याच्या कामातलं जे असेल ते, किंवा इतर कुठलं वरातीचं असेल. त्यामुळं हे दुर्गा भागवतांचं ऑब्झर्वेशन होतं की क्षत्रिय जातीची चेष्टा करणारी एक ही म्हण तुमचं नाही, म्हणजे ते स्टेटचं प्रेशर आहे, त्या मिलिटरीचं म्हणा किंवा प्रशासनाचं जे आहे ते स्टेट ज्याला म्हटलेलं आहे त्या जातीमुळं किंवा त्या वर्णामुळं जे आहे ते. बाकी तुम्हाला सगळ्या जातीच्या रिलेटेड म्हणी किंवा वाक्यप्रचार दिसतात की दिसला मांग फिटल पांग अशा प्रकारचे असतील, किंवा चेष्टा करणाऱ्या पण त्या ह्याच्या की जसं की चांभार चौकशा, घिसाड गाई, हे जातीने आत्ता हे बाद आहेत शब्द, हे कोणी वापरत नाही, हे वापरलं तर ॲट्रॉसिटीची केस होऊ शकते. परंतु हे आपल्याला मुद्दा समजावं म्हणून त्या ठिकाणी हे सांगते. प्रत्येक जातीच्या तुम्हाला दिसतात तशा चेष्टा करणाऱ्या ज्या म्हणी ज्या आहेत त्या. पाडेवार म्हणजे गावकीवर नेमलेले महार, घरमहार म्हणजे घरचे कामे करणारे महार. महारांचं एकूण ह्याच्यात महत्त्वाचं जे आहे सगळ्यात जास्त आहे की भाऊ वाटणे आणि वहिवाट असेल तर साक्ष महत्त्वाची जी आहे ती एकच व्यक्ती म्हणजे गावचा महार. म्हणजे 2 भावांच्या वाटण्या झाल्या तर त्या वाटण्या कशा ठरल्या होत्या ते पुढच्या पिढ्यांपर्यंत ते व्यक्ती सांगते. किंवा उरळी कुठं होती, उरळी जे आहे ते दगड रोवलेले असतात तुमच्या वाटण्या केल्यावर जमिनीच्या आहेत त्या, म्हणजे उपभोग आहे, वहिवाट आहे, त्याचा वापर आहे जमिनीचा, तर त्याची जी साक्षीदार माणूस आहे ती व्यक्ती ती असणार आहे. संबळ आणि सनई वाजवतात, मांग असेल तर डफ आणि हलगी वाजवतात. पोता हा पैशासाठी वापरला जाणारा शब्द आहे, ज्यातून पोतदार हा शब्द आलेला आहे. पोतदार हे आडनाव पण आहे,
पोद्दारी कास्ट म्हणून जरी दिलं तरी ते शक्यतो खऱ्या खोट्या नाणे ओळखून दाखवतात. सोन्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत, सोनारांच्यात आहे आडनाव पोद्दार जे आहे ते, ब्राह्मणांच्यात पण आहे. खऱ्या खोट्या नाण्याची पारख करणे. परगण्याच्या एकूण वसुलीचा 20वा हिस्सा देशमुखाला, 40वा हिस्सा देशपांड्याला. म्हणजे रेव्हेन्यू जेवढा कलेक्ट करतायत त्याचा 1/20 हे देशमुखाला जाणार आणि 1/40 म्हणजे देशमुखाला मिळते त्याच्या निम्म देशपांड्याला मिळणार. पाटील कुलकर्णीला गावच्या वसुलीचा 10वा हिस्सा जो आहे तो त्या गावात जेवढं मिळतंय त्याच्या. मग जातींना जे म्हणलेलं आहे की ती महाराणा नांगरा मागे 8 पाचुंदे. पाचुंदे म्हणजे 5 पेंड्या, कडब्याच्या 5 पेंड्या एकत्र केल्यावर 1 पाचुंदा होतो. मग जे म्हणलं होतं की नांगरा मागे 8 पाचुंदे. पहिली ओळ 4, दुसरी ओळ 3 आणि तिसरी ओळ 2 पाचुंदे. ही पहिली ओळ जे म्हणले की सुतार लोहार चांभार महार ही पहिली ओळ आहे. म्हणजे ते 12 जणांचं पण नंतर सब क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आहे. आणि स्वराज्यात जे म्हणलंय रेव्हेन्यूचं काय की मृग नक्षत्र निघाल्याचा दिवस तिथून तुमचं मोजलं जातं. मृग नक्षत्र कधी निघाले त्यानुसार. मग समजा महसूल कोणी भरला नाहीये तर मग त्याची शिक्षा जी आहे ती तगादा लावणे म्हणजे वारंवार त्याच्या घरी जाणे, चावडीत कोंडणे, चुलीत पाणी ओतणे, विहीर बंद करणे. पाणी तोडण्यावर सगळ्यांचा भर दिसतोय की बहिष्कार, जात पंचायत असेल किंवा पाटील देशमुख असतील, रेव्हेन्यू नाही भरल्यावर जे आहेत ते. त्यानंतर जर समजा नाहीच रेव्हेन्यू कलेक्ट झाला तर मग मामलेदाराकडे ती केस जाते. तिथं कैद करणे आणि जंगम मालमत्ता विकणे. म्हणजे जशी हायरार्की वाढते तसे तुम्हाला दंड देणं जे आहे ते किंवा शिक्षा करणं त्याची तीव्रता वाढत जाते. कैद करण्याचं पण आहे आणि जंगम मालमत्ता विकणे त्याची जी आहे ते म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी सोनं नाणं असेल तर. सारांश गावच्या मुलकी कामाच्या सुखदुःखाचा पूर्ण अधिकारी पाटील आहे. हे सगळं पाटलांनी बघायचं आहे. फौजदारी कामं त्या ठिकाणी जे आहे ते. आता जागल्या म्हणून जे म्हणलेलं आहे ज्यामध्ये काय म्हणलेलं आहे की भिल रामोशी यांच्याकडे हे काम आहे. चोरीचा माल शिवेच्या बाहेर नाही निघाला तर भरपाई द्यावी लागेल जागल्याला. म्हणजे हे अकाउंटेबिलिटी आहे. आता सगळी चर्चा आहे अकाउंटेबिलिटी. रिझाईन करा म्हणतात पण कोणी करत नाही. अकाउंटेबिलिटी नाही आहे. किंवा तुम्ही परवा प्रताप भानू मेहतांचं आर्टिकल बघितलं इंडियन एक्सप्रेसचं. त्यांनी काय म्हणलेलं आहे की माध्यम जाणीवपूर्वक अशी पॅसिव्ह व्हॉइसची भाषा वापरतात की पूर आलेला आहे, पेपर फुटलेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, मंदिरातनं पैसे सोनानं चोरीला गेला आहे. अरे पण चोरी कोणी केली हे तुम्ही रिपोर्ट करा ना, ते काम आहे ना. पेपर फोडलाय कोणी सांगा. पूर आला, मग का पूर आला, नाले का सफाई झालेली नाही, त्या अधिकाऱ्याचं नाव लिहा, राजकारण्याचं नाव लिहा, कंत्राटदाराचं नाव लिहा. चोरी कोणी केली त्या लोकांची नावं लिहा, पेपर आउट करा. आता आज जसं केलेलं आहे की मुंबईतलं जे आहे ते की 50 ग्रॅम पावडर ठेवतो म्हणला तो, त्याला आज त्या ठिकाणी लगेच त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी सुरू झालेली आहे सस्पेंड करून. तसं नाव आलं पाहिजे ना बाहेर. मग हे प्रताप भानू मेहतांनी सांगितलं की हे जाणीवपूर्वक राजकारणी आणि मीडिया असे शब्द प्रयोग करतायत ज्यातनं करता गायब आहे की ज्याच्यामुळे एखादी गोष्ट झाली तीच गायब आहे. म्हणजे अशा हेडलाईन पण तुम्ही बघा त्या प्रकारे दिसत आहेत की त्यात तुम्ही पॉईंट आउट करू शकत नाही की ही जबाबदारी कोणाची. एखादी गोष्ट चुकीची जर घडली तर त्यात जबाबदारी कोणाची हे तुम्ही पॉईंट आउट करू शकत नाही. म्हणजे हे जबाबदारीपासून पळ काढणं आहे. मग त्यात त्यांनी वाक्य खूप महत्त्वाचं दिलं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. प्रताप भानू मेहतांनी म्हणले की जेव्हा तुम्ही देवाला जबाबदार मानता याचा अर्थ कुणीच जबाबदार नाही आहे. तर कुणी बघितलेलं नाही की कसं अकाउंटेबिलिटी कशी घ्यायची. देव जर त्या ठिकाणी जबाबदार असेल तर हा त्यातला मुद्दा आहे. इथं आता हे चाणक्य पण सांगतो हे जे आहे ते की जर राजा चोरीचा माल रिकवर करू शकला नाही तर ती राज्याची स्टेटची जबाबदारी आहे की जेवढा मालाची चोरी झाली तेवढी त्या व्यक्तीला भरपाई देणं. शिवेच्या बाहेर जर गेला नाही, माग समजा काढला तुम्ही आणि असं आढळलं की शिवेच्या बाहेर तर माल पोहोचलेला नाही आहे चोरलेला आणि तो गावातच कुठेतरी आहे, याचा अर्थ तुमच्या लॉ अँड ऑर्डरवर कंट्रोल नाही आहे हा याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि ती भरपाई देणं ॲज अ स्टेट म्हणून भाग आहे. त्याला ड्युटी आणि अकाउंटेबिलिटी म्हणलेलं आहे. फौजदारी अपील जे आहे ते गोत, देशक, न्यायाधीश आणि राजा. गोत्र ज्याला म्हणलेलं आहे, देशक, न्यायाधीश, राजा. लाच देणे हा मोठदाबीचा प्रकार. तगादा लावण्यासाठी ब्राह्मण त्याचं रिलिजियस सँक्शन आहे. ब्राह्मणाला कोण काय मानणार. त्याला म्हणलेलं आहे की ती भीती आहे. शेवटच्या रावबाजीने मामल्यात लिलाव सुरू केला. हे पेशवाईतलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे कारण हे त्याचं एक पुढे एक्सटेन्शन बघतायत ह्याच्याकडं एल्फिन्स्टन आणि ही जी लोक आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमधली अत्रेंसारखी की महसूल गोळा करणे हे त्यानं डायरेक्ट लिलाव केला. जो जास्त पैसे आणून देईल त्याला महसूल गोळा करण्याचे अधिकार. कुणबी, ह्या सगळ्यात कुणबी का मागे राहिले. काय म्हणले की आयुष्य रानात गेले, चालण्या बोलण्यात ठेपराई नाही आहे, कुठल्याही प्रकारचा मुजोरपणा कुणबी करू शकत नाही, सबाधीटपणा नाही, पुराव्याच्या खुब्या माहीत नाहीत आणि कारुणारू या सगळे तरबेज आहेत. हे परशुरामने जे म्हणलेलं आहे की लोहार, सुतार, कुंभार, परीट 12 कारू अडकले, त्यांना आडून कज्जा जिंकून बिनसंधीचं कोण आहे. परशुराम हा पेशवाईतला महत्त्वाचा शाहीर आहे. तुम्ही मना अध्वंत जर वाचले त्यांचं पुस्तक तर तुम्हाला त्यामध्ये कळेल. म्हणजे आपल्या ज्यांचा मराठी लिटरेचर आहे त्यांना माहिती आहे, त्यांना ते सिलेबसला असणारं पुस्तक आहे.
वतन वेतन म्हणून हा चौथा चॅप्टर आहे. 1898 साली कॅप्टन ब्रिगचा खानदेशवर ताबा, म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला देश जो आहे तो कान्हा देश असं पण त्याला म्हटलेलं आहे. खानदेशचं जे मूळ तुम्ही म्हटलं रूट काय आहे, कान्हा देश. अकबराचा पोरगा होता डॅनियल नावाचा, त्याच्याकडे हा म्हणजे तो प्रॉव्हिन्स त्याच्याकडे होता. तो ब्रिगचं ऑब्झर्वेशन आहे की साध्या साध्या गोष्टीत सुद्धा लोक खरे काय आहे हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. म्हणजे ते अनगव्हर्नेबल अशा प्रकारची कंडिशन आहे का. आता हे 1898 म्हणलंय मी तुम्हाला, 1816 पासून साधारणतः तलाठी पद दिसतं की काय म्हणलंय, ग्रहकलहाचा वणवा पेटून बनावट दस्तावेज सरकारी दप्तरात घुसले आहेत, की खोटे कागदपत्र बनवणं हे दिसतंय. जसं की नंदकुमार ज्युडिशियल मर्डर म्हटलेलं आहे की खोट्या कागदपत्राच्या केसमध्ये फाशी दिलेला एकमेव माणूस म्हणजे सुरुवातीचा पहिला माणूस म्हणजे नंदकुमार आहे. तुम्ही ग्रोवर अँड ग्रोवर वाचलं तर तुम्हाला त्यातले डिटेल्स मिळतील. तर हे जसं म्हटलेलं आता तलाठी आलेला आहे, तलाठीवरून खूपच अशा लोकव्यवहारात म्हणत आहेत, जे नसेल लालाटी ते लिही तलाठी. लालाटी म्हणजे कपाळ, म्हणजे तुमच्या जे नशिबात नाही ते सुद्धा तलाठी लिहू शकतो. एवढं त्याच्या म्हणजे ते काय की फेरबदल करणं तुमच्या कागदपत्रामध्ये जे आहे ते. 1839च्या ॲक्टनुसार पांढरी हक्क वसुली करण्याचे सर्व वतनदारांना मनाई करण्यात आल्याने रोख वेतन सुरू झालं. 1839 पासून ह्या जॉग्राफीमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे अहमदाबाद, पुणे, बेळगाव ह्या एरियामध्ये जे म्हटलेलं आहे की रोख कॅश पेमेंट सुरू झालेलं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी प्रत्येक भागात 6-7 जिल्हे आहेत आणि सरासरी लोकसंख्या 10 आहे. म्हणजे हे 3 ठाणी जे म्हटलेलं आहे. नॉर्दर्नमध्ये अहमदाबाद, मध्यमध्ये पुणे आणि सदर्नमध्ये बेळगाव, हे बॉम्बे प्रेसिडेन्सी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि DM बद्दल म्हणले, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर जे आहे ते, की अमुक खात्याच्या तमुक कामात कलेक्टरचा हात निदान बोट नाही असं एकही खातं नाही. म्हणजे अजून पण त्याला मॉडर्न प्रिन्स म्हणायचं कारण हेच आहे की जिल्ह्याचे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या खात्यात त्याचा हस्तक्षेप आहे. जिल्ह्याला आपण छोटंसं संस्थान असेल तर त्याचा पॉलिटिकल एजंट कलेक्टरच असतो, त्याला ब्रिटिश रेसिडेंट असं म्हटलेलं आहे किंवा पॉलिटिकल एजंट. जिथं जिथं तुमचं नरेश मंडळ आहे, चेंबर ऑफ प्रिन्सेस ज्याला म्हटलेलं आहे, जिथं जिथं तुमची संस्थानं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांचा एक अधिकारी आहे. जसं फ्रेझर होते आपल्या ह्याला शाहू महाराजांच्या शिक्षणासाठी ब्रिटिशांनी नेमलेले जे होते ते फ्रेझर. 1901चा डिस्ट्रिक्ट म्युन्सिपल ॲक्ट, त्यातनं मग सार्वजनिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण हे म्युन्सिपाल्टीकडे सोपवलं, जे टप्प्याटप्प्यानं स्वराज्य देण्याचा जो मुद्दा आहे तो. हेल्थ ही पब्लिकच गोष्ट आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सार्वजनिक आरोग्य हा शब्दप्रयोग जो आहे तो, म्हणजे हे लोकांना लक्षात येत नाही की हेल्थ प्रायव्हेट असू शकत नाही. हेल्थ ही इसेन्शियली पब्लिकच गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही घरात कितीही स्वच्छता पाळा, घराच्या बाहेर जर अस्वच्छता असेल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या हेल्थवर दिसणार आहेत. त्यामुळं ती पब्लिकच असली पाहिजे गोष्ट, त्याचं फंडिंग पब्लिक असली पाहिजे, त्याची सर्व्हिस पब्लिक असली पाहिजे. आता ते सगळं प्रायव्हेटायझेशनकडलं चाललेलं आहे. त्यामुळे म्हटलं जातं की भारतातले असे खूप सारे लोक आहे, एकूण समजा पॉप्युलेशन 140 कोटी पकडली तर त्यातले 10% समजा 14 कोटी लोक पकडले त्याचे, तर 14 कोटी लोक असे आहेत की एक हेल्थ इमर्जन्सी दूर आहेत BPL पासून. म्हणजे एक हेल्थ इमर्जन्सी जर घरात आली तर ते लगेच बिलो पॉवर्टी लाईन जाऊ शकतं. हा त्यातला मुद्दा आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल फंडाबद्दलच्या डिटेल दिलेल्या आहेत. इंग्रजीत पाटील कुलकर्णी हे वेतनी वतनदार झाले, इंग्रजी आमदनीत ज्याला म्हटलेलं आहे, आणि त्यांना वेतन दिलं जातं कॅश पेमेंट, जे आधी रेव्हेन्यूला गावं वगैरे दिली जायची. 1000 पहिला 1000 जो आहे तो 1000 रुपये जर पहिलं तुम्ही रेव्हेन्यू गोळा केला तर त्यातलं 100ला 3 रुपये तुम्हाला दिले जायचे. दुसऱ्या 1000 2 आणि तिथून पुढे 1 प्रमाणे मिळतो वेतन जे आहे ते. 1913 साली कुलकर्ण्याचं वेतन वार्षिक 68 रुपये आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. 12-25 60 साधारणतः म्हटलं तरी 5 रुपयापेक्षा थोडंसं जास्त आहे. पाटील निरक्षर असला तरी चालतो, पण कुलकर्ण्याला परीक्षा द्यावी लागते. रेव्हेन्यूचे डिटेल जे आहेत त्या. पाटलाचा अधिकार काय तर मारामारी केली, शिवेगाळ झाली तर 12 तास चावडीत कोंडून ठेवू शकतो पाटील जे आहे ते. गावात प्रवासी आला तर त्याला पैसे घेऊन सामान पुरवणे हे पोलीस पाटलाचं काम आहे. आता अजून ते बंद झालं समजा, पण पूर्वी अशी पद्धत होती की जे गावचा पोलीस पाटील आहे किंवा गावचा पाटील ज्याला म्हटलेलं आहे तर तो संध्याकाळी 8-9च्या सुमारास पूर्ण गावात चक्कर मारायचा. आणि जर कोणी मुसाफिर दिसला, बाहेरच्या गावातला माणूस दिसला, परदेशी कोणी दिसला तर त्याच्याकडनं पैसे घेऊन त्याला जातीने आहे त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची आहे. अशासाठी बऱ्याचदा असं दिसतं की तुम्हाला सराय जर म्हटलं तुम्ही, म्हणजे आता वेगवेगळे सराय आहेत तुमच्या नॉर्थ इंडियामध्ये, धर्मशाळा ज्या आहेत त्या, तर तिथं ब्राह्मण आचार्य आहे, कारण ब्राह्मणाच्या हात सगळ्यांना चालतं. नाही तर मग तुम्हाला जाती नाही तेवढे आचार्य सगळे ठेवावं लागतात, कारण एक जात दुसऱ्याच्या जाती हातचं खात नाही. त्यामुळं त्या सरायमध्ये सगळे आचार्य आहेत ते ब्राह्मण कास्टमधून येणार आहेत. 25 वर्षापूर्वी पाटील कुलकर्णी यांची घोडी तालुक्याच्या कचेरीच्या आसपास दिसे. आता दोघंही पादचारी झाले आहेत. 1915 1890 ते 1915 मधला झालेला बघा. 1893ला त्यांना काय झालेलं आहे म्हटले, 1839 पासून
रोख वेतन सुरू झालेलं आहे. म्हणजे घोडं पण ठेवणं परवडत नाही आहे पाटील कुलकर्ण्याला एकदा कॅश पेमेंट सुरू झाल्यावर. जोपर्यंत रेव्हेन्यू म्हणजे तुमचं गावाच्या हिशोबात आहे तेवढं होते. गादीवर बसण्यासाठी राजपुत्र खून करत असत, त्याचीच नक्कल वतन आपल्या नावाच्या करताना वतनदार करतात. म्हणजे इस्टेटीसाठी जे भांडणं जे आहे किंवा जे कागदोपत्री जे काही सगळे वादविवाद आहेत, आता जी वतनदारी आहे म्हणजे हिंग गेला आणि वास राहिला म्हणजे आहे का, म्हणजे 1915 सांगता येते की ह्या वतनदारीत काय हे नाही. जोपर्यंत वतन पद्धती आहे तोपर्यंत गावगाड्याचा कारभार निर्मळ आणि वक्तशीर होण्याची आशा करणे म्हणजे मुसळाला अंकुर फुटण्याची वाट बघत बसण्यासारखं आहे. म्हणजे अशक्य गोष्ट आहे. प्रोफेशनलिझम नाही आहे, जस्ट फेअर काहीही नाही आहे त्यात. 5वा टॉपिक त्यातला जो आहे तो बलुता आलुता आहे. त्यामध्ये जागल्या महाराज जर असेल तर त्याची वतन असणारी जमीन आहे ती हाडके हाडोळा आहे. हाडके हाडोळा हे ढसाळांची कादंबरी आहे की जिथं मेलेल्या जनावराची फाड होते, सगळी चिरफाड केली जाते आणि जातीने त्याचे वाटे घातले जातात की त्याचं पण ठरलेलं आहे. तुम्ही समजा खाद्यसंस्कृतीवर इंटरेस्ट असेल तर शाहू पाटोळेंचं अन्न हे अपूर्ण ब्रह्म नावाचं पुस्तक आहे. तर त्यात त्यांनी दिलं की मेलेल्या जनावराचे कुठले पार्ट कोण खाणार ह्याची एक हायरार्की आहे. मग ते ज्या जमिनीवर होतं त्याला हाडके हाडोळा असं म्हटलं जातं, जे ढसाळांची कादंबरी आहे. पैमास खात्याने सर्वे नंबर, काळी पांढरीचे नकाशे, पोट नंबर, हद्दनिशाणा कायम केल्यावर महाराजांचे काम संपले. जे की त्यांच्याकडे होतं ते पूर्ण लक्षात ठेवणं जे आहे ते वहिवाट उरुळे भाऊ वाटण्या कशा ज्या आहेत त्या. हद्दनिशाणा मोडलं तर 50 रुपये दंड आणि अशी बातमी दिली तर निम्मी रक्कम बातमीदाराला. म्हणजे हे तुमच्या म्हणजे टिपिकल रेव्हेन्यूची ही गोष्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशनची की जिथं काही चुकीचं घडतंय तर त्याच्या 50% बातमी जर खरी निघाली ती तर त्याच्या 50% रक्कम दंडाची बातमीदाराला. हे लँड रेव्हेन्यू कोडनं त्या ठिकाणी हे केलेला मुद्दा आहे, अकाउंटेबिलिटीचा जो आहे तो. ब्रिटिशांपूर्वी गावच्या बाहेर माग निघाला नाही तर जागल्याला चोरी भरून द्यावी लागेल, हा त्यातला मुद्दा आहे की ड्युटी किती प्रामाणिकपणे करताय. तुमच्या वॉच अंडर जर चोरी झाली तर मग चोरीचा माल तुम्ही भरून द्यायचा. नथिंग डुईंग, अकाउंटेबिलिटी आहे. पाटील कुलकर्णी नाव उगीच घालून दमले जरा, सत्ता साहेबी अगदी बुडाली, महाराजा त्याहून तोरा. हे शाहीर परशुरामने जे म्हणलेलं आहे त्यात जो रिजनल फरक सांगता येते. गुजरातीत धेड फक्त मेलेलं ढोर उचलतात, मेलेलं कुत्री मांजर मांग उचलतात. धेड गुजरी हा शब्द प्रयोगच आहे मराठीमध्ये जो आहे तो तिथूनच आला. गुजरातमधले जे धेड आहे त्या अस्पृश्यता तिथली. कुणब्याकडून बलुत्याखेरीज बी बियाणे घेण्याची कारोनारोची वहिवाट आहे. म्हणजे कारोनारोच्या पण जमिनी आहेत आणि त्यांना पेरायला अडचण येऊ नये म्हणून तुमचं खंडकुळ सोडून जे आहे ते हक्काचं सोडून बियाणं पण तुम्हाला कारोनारोला देणं भाग आहे कुणब्यांनी. बलुतं किंवा खळं मागायला बलुते एकटं दुकटं जात नाहीत, जमावणे जातात. आधी आळवणी करतात, विनंती करतात, नंतर दाबदाब करतात, कटकट करतात, धमकी देतात आणि अशा वेळी कुणबी गायब होतो कारण त्याला दुसरा पर्याय नाही. शिवाय पेरणीच्या आधी मागणीची 5 सुपारी देऊन ओटी भरायला लागते. मग कुणब्याला कुठल्या प्रकारे नाडलं जाते ह्याच्या डिटेल त्या ठिकाणी दिलेली की पेरायच्या अगोदर मागणीची 5 सुपारी देऊन ओटी भरणे भाग आहे. जोंधळा उपटण्यापूर्वी पाटा म्हणजे 10 तिफनचं एरिया, अशी तिफन चालते 3 जे आहेत ते, असं 10 तुम्हाला त्या ठिकाणी 10 भाग सोडणं भाग आहे. तिथं कोरभर भाकरी आणि तांब्याभर पाणी ओतून कुणबी पूजा करतो, त्याला सीतादेवीची पूजा म्हणतात. म्हणजे शीतल भूमिकांनी म्हटलेलं आहे की त्यामुळं आहे काय. भाकर आणि धान्य महार नेतात, ह्या हक्काला भिकेचा पसा म्हणतात. याच्या पुढं दंडेली लोचटपणा आणि चोरी. लोचट होऊन मागितलं जातं, दांडगावशाही करून मागितलं जातं किंवा डायरेक्ट चोरी केली जाते खळ्यावरून. धान्य उपणताना उडती पाटी महार घेऊन जातात. वेटा आणि सोंगणी झाल्यावर जी कंस खाली पडतात त्याला सर्वा म्हणतात. सर्वा वेचायचं कामच आहे. महार मांग बिल रामोशी सर्वा हक्कानं नेतात. म्हणजे खळं झाल्यावर जे बाजूला सांडलेलं आहे ते पण घेऊन जातात. भाद्रपदात पित्रा मागतात, आश्विनात दसरा मागतात. 12 सण, लग्न, दिवस कार्य म्हणजे मृत्यू झाल्यानंतरची सगळे आहेत. 3रा, 10वा, 13वा ह्यात त्यांची भरती करायला लागते. ग्रहणाच्या वेळी पैसे मागतात, कपडे मागतात. दर आमोशाला सत्का मत्का मागतात. सत्का मत्का म्हणजे पीठ, मीठ, मिरच्या, तेल आणि उडदाची डाळ. आषाढात दर मंगळवारी, शुक्रवारी मर्यायची पूजा म्हणून निवेद मागतात. म्हणजे कुठलंही त्याला काही लिमिटच नाही आहे. कुणब्याला नाडायचं कसं बोलो त्यांनी जे आहे ते, आणि आलो त्यांनी दोघांनी. आता इथे त्यांनी उदाहरण दिलं की 1912 साली कर्जतच्या महारांनी 250 रुपये वर्गणी गोळा करून मर्यायची पूजा केली. तर मांगाने मुसलमानाला 100-125 रुपये दिले. त्याच्या अंगात मर्याय आणली आणि त्याच्या तोंडून वदवलं की मला महाराची पूजा चालत नाही, मांगाची पाहिजे. यात ख्रिस्ती झालेल्या मांगाने देखील सहभाग घेतला. म्हणजे हे जे कुणब्यांकडून जे गोष्ट मिळवणं आहे त्यात ख्रिस्ती लोक पण मागे नाही आहेत. लग्नात वराचा शेला महाराला मिळतो. म्हणजे
जो शेला जो आहे तो फेटा घातलेला आहे लग्नातला तो. मेलेलं जनावर ओढून नेण्यासाठी जे धान्य दिलं जातं त्याला घाटा किंवा हातधुलाई असं म्हटलं आहे. परत मेलेल्या जनावराचं सबंध काढलेलं कातड त्याला आघोड असा शब्द आहे. लौकिक समजूत काय आहे? महाराजाजवळ बेमालूम विषप्रयोगाची औषधे व त्यांचा उतारा आहे. विषप्रयोग सिद्ध करता येत नाही, त्या जनावराची माती त्यांनी खाल्ली तरी बाधत नाही. हे विशेषतः पावसाळ्यात केलं जातं. पावसाळ्यात तुमची बाकीची कामं हे नाही, पेरणी झालेली आहे त्यामुळं खाण्याची चणचण आहे. अशा केसमध्ये बेमालूम विषप्रयोग करतात, ते कुठं सापडत नाहीत. आणि ते विष असं आहे की ते मेलेलं जनावर जर खाल्लं तर ते त्यांना बाधत नाही. म्हणजे तुम्ही दलित साहित्य वाचलं समजा बरंचसं, तर त्यामध्ये पण तुम्हाला अशी उदाहरणं आढळतात की जिना आमचं आहे किंवा बेबीताईंचं कांबळ्यांचं, त्यामध्ये दिसतं. पाऊस काळात त्या गोष्टी होतात. किंवा दुसरी पॉप्युलर समजूत काय आहे की वाघाच्या मिशा खाऊ घातल्या. तर ही वैदूंबद्दल जास्त बरोबर आहे. महाराजांनी समज नाही, वैदू नावाची जी जात आहे तर त्यांच्याकडून वाघाच्या मिशा घेतल्या जातात जर तुम्हाला विषप्रयोग करायचा असेल तर. पण आता त्या एवढ्या जाड आणि राहट असतात की ते एकदा खाण्यात मिसळून जर पोटात गेल्या तर ते आतड्याचा नाजूक भाग डायरेक्ट चिरतात आणि ते इंटरनल ब्लिडिंग होतं. म्हणजे ते काही विष नाही आहे. वाघाच्या मिशामध्ये काही त्यातनं विषप्रयोग होत नाही. पण लोकांची अशी समजूत आहे की ते खाल्लं की मरतं हे बरोबर आहे. पण वाघाच्या मिशा ह्या काही अन्नपाण्यामध्ये विरघळत नाहीत. त्या तेवढ्या जाड आणि राहट असतात की इंटेस्टाईन कट करतात त्या, आणि मग इंटरनल ब्लिडिंग होऊन माणसाचा मृत्यू होतो. मग आता हे कुणब्याकडून कशा लुटालूट केली जाते? पारनेरचं उदाहरण दिले. फेब्रुवारी 1913 आठवडी बाजार पारनेरचा. कुणब्यानं ऊसाची गाडी आणली, 4 ऊस महारांनी नेले, 2 जागल्यांनी, 1 नाईकवडीनं नेला. आणि नेता नाईकवडी बेरडानं कुणब्याच्या मुस्कटात पण दिली. आणि हे बिडलचं स्वभाव आहे. स्टेटशी संबंध कमी आहे आणि देशाटन कुठल्याही प्रकारचा नाही आहे, प्रवास कुठल्याही प्रकारचा नाही. त्यामुळं बीड आहे. बाहेरच्या व्यावहारिक जगात कसं वावरायचं ह्याचं ज्ञान फारसं नाही आहे. चांभारांचं बोलवतं 1.25, कुंभाराला बोलवतं 1.25. न्हावी दर डोकी 2 ते 4 पायल्या. म्हणजे एवढे एका कुटुंबात जेवढी डोके आहेत दाढी कटींची त्याच्या 2 ते 4 पायल्या. आणि परीट आणि कुंभारांना जी वतन म्हणून जमीन दिली जाते तिला कुंभारतळी किंवा गाढव लोळी असं म्हटलेलं आहे. टिपिकल त्या काष्टनिहाय असणारे शब्द काही. गाढव लोळी म्हणजे कुंभाराला दिलेली हे म्हटलेलं आहे. फिरस्ते हा त्यातला पुढचा मुद्दा आहे. गावी वहिवाटीप्रमाणे न येता वाटेल तेथे भटकणारे ज्याला म्हटलेलं आहे. किंवा त्याच्यासाठी बिछायती हा दुसरा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो दुसऱ्या ठिकाणावर आलेला पलट. त्यामध्ये कोण कोण आहेत? घिसाड, कैकाडी, वंजारी, लमाण, मांगरोडी, माकडवाले, नंदीबैलवाले, चित्रकथी हे त्याची स्टोरी सांगतात. चित्र काढून कागद हे म्हणजे कपड्यावर. फाशे पारधी, गाय पारधी, आराधी, वासुदेव, पांगुळ, बैरागी, नानकशाही, नागपंथी, कानफाटे, उदासी, अगोरी, खरे आंधळे आणि खोटे आंधळे. दोन्ही प्रकारचे आंधळे आहेत की आंधळेपणाचा आव आणून ज्यांना दिसतंय पण आव आणून तसे फिरस्ते पण भरपूर आहेत. कानफाटे हे तुमचं जे एक सेक्ट आहे त्याची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला कानाचा एक छेद हे करावा लागतो. शैवांचा एक सेक्ट आहे त्यातनं कानफाटे म्हणून शब्दप्रयोग पडलेला आहे. त्यांचा दर्शनी धंदा मनोरंजन आणि कलाकुसरीचा. खरी मदार, भिक्षा, फसवणूक, दगलबाजी, चोरी चपाटी, व्यभिचार. मंदिर, मशीद, दर्गा चावडीला उतरतात किंवा गावाच्या बाहेर पालं टाकतात. फिरस्ते जे आहेत ते त्यातले घिसाडे लोहार काम करतात, बेलदार दगड काम करतात, वडर विहीर खाण्याचं काम करतात, जाती उकळ पाटावर वंटा बनायचं काम करतात, कैकाडी कणगी आणि झाप बनवतात. भांडायचे नाटक करून चोरी करणे ही त्यांची ठरलेली पद्धत आहे. चोरी करायची जी आहे ती. बायका गोंदायचं काम करतात यांच्यातल्या. वैदू शेरभर दाणे घेऊन साप पकडून देतात आणि वनस्पती औषधीचे जाणकार, जे तुम्हाला मगाशी वाघाच्या मिशनबद्दल मी सांगितलं होतं. हिंदू हिजडा असेल तर जोगती. मुस्लिम हिजड्यांचा गुरु मुंड्या. आलमगीरचा जाणा हिजड्यांनी राखला म्हणून त्यांना मुंड्यांना वतन दिलं आहे. म्हणजे 1689ला तो इथं आलेला आहे. आलमगीर जो आहे तो 1689 ते 1709 हा त्याचा इथला पिरियड. 1707 म्हणजे 27 वर्ष इथं राहिलेलं आहे, परंतु काही हाती लागलेलं नाही आहे. मेडिंगे आणि ठोके जोशी हे कुणब्यांना होरा शुभाशुभ ग्रह सांगतात आणि पाण्यात गोपीचंद कालवण भागीरथीचे पाणी म्हणून विकतात. म्हणजे देवभोळेपणा त्या पण काळात आहे आत्ताच्या एवढाच. पाण्यात गोपीचंद कालवायचा. गोपीचंद हे विठ्ठलाचं असणारं, म्हणजे जे वारकरी आहेत ते गंध लावतात ते गोपीचंद म्हणजे आहे ते. तर ते पाण्यात कालवायचं आणि ते गंगेचं पाणी म्हणून विकायचं. खानदेशात कोल्हाट्याप्रमाणे उड्या मांडीचे कसब राजरोस करणारे हरदास नावाचे वेश्या व्यवसाय जो आहे तो. चित्रकथी सीतेचे चित्र काढून चित्रपट दाखवतात. मेवाती आता हे वायव्य भारतातली एक जात आहे. त्यांची जनावर इतकी तरबेज आहे की परक्या माणसाचा वास लागतात, चौकूर उधळतात. म्हणजे बऱ्याचदा असं केलं जातं की व्यवहार केला जातो जनावराचा.
आणि तोपर्यंत ते जनावर थांबतं आणि ते माणूस निघून गेला आणि तुम्ही हात लावा लागला जनावराला की ते उजळून जातं. मेवाती ही गायची पण एक जात आहे त्या प्रदेशातली जी आहे ती. हिंदुस्थानात मुस्लिमांच्या स्वाऱ्यांचा दरारा दर्शवणारी महाराष्ट्रात एक म्हण आहे. म्हणजे मोगलाई लागून गेली का हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे तुम्ही किती अन्याय करणार ह्याच्यावर डिपेंड आहे. मग हे महाराष्ट्रातली म्हण काय आहे मराठीतली, घरच्या बियानं घेतलं रान वाटेत भेटला मुसलमान. घरी काहीतरी खूपच काहीतरी वाईट चाललंय म्हणून मी रानात चाललो तर मला वाटेत मुसलमान भेटलं. म्हणजे ही दहशत आहे इस्लामिक सत्तेची. माणूस आहेस का मुसलमान असा पण शब्दप्रयोग आपल्याला मराठीमध्ये दिसतो. फिरस त्यांना आषाढ श्रावणात काय मिळत नाही. छप्परबंद मुसलमान खोटी नाणे पाडतात. मानभाव हे महानुभावाचं शॉर्ट फॉर्म आहे. मानभाव देवासाठी म्हणून धान्य गोळा करतात आणि वाण्याला विकून पैसे खिशात घालतात. महानुभावांबद्दलचे जे आहे ते. भिक्षुकांमध्ये प्रकार, भिक्षुक, चोर भिक्षुक आणि प्रतिष्ठित भिक्षुक जे आहेत ते. पुढचं जे आहे ते दुकानदारी. साल उधारी आणि दाम दुष्काळ ही खेड्यातल्या दुकानदारीची प्रधान अंगे आहेत. की वर्षातनं एकदा तुम्हाला त्याचं डायरेक्ट जेव्हा खडं होईल तेव्हा तुमचे पेमेंट चुकतं केलं जाईल. उधारी जी आहे ती किंवा मग दाम दुष्काळ. सरकार खालोखाल लोक दुकानदाराला मायबाप समजू लागतात कारण त्याच्याकडे रोकड आहे. कॅश जो आहे तो दुकानदार हा त्याचा महत्त्वाचा सोर्स आहे. लिक्विडिटी आहे. त्याच्या अगोदर बार्टरच आहे ते. धान्य देऊनच तुम्हाला हे घ्यावं लागतंय जे काही तुम्हाला खरेदी करायचं आहे ते. कुणब्यांमध्ये आखाडी हा दुष्काळाचा प्रतिशब्द आहे. कुणबे अर्धपोटी राहील पण बी जतन करेल कारण ते पेरणीसाठी लागणार आहे. त्याच्याशिवाय पुढचा हंगाम त्याचा शक्य नाही. खेड्यातली राहणी गैरसोयीची महाग होऊन बसलेली आहे. दिटाई खाई मिठाई आणि गरिबी खाई लाथा हे त्यांनी त्या काळाचं वर्णन केलेलं आहे. कुणबी रानगडे असल्याने चौचाल नसतो आणि त्याला मागते पुष्कळ त्यामुळे तो स्वतः भिडचता. त्याला भिडाचा भाऊ भिकारी असं म्हटलेलं आहे. ती कुणब्याला लागू आहे. तांब्याशिवाय चांदी नाद धरत नाही आणि खोट्याशिवाय दुकानदारी चालत नाही. प्युअर चांदी असेल तर त्याचा दागिना बनणार नाही किंवा प्युअर सोन्याचा दागिना बनणार नाही. थोडीशी भेसळ लागेल तर त्याचा दागिना बनतो आणि हे तुम्हाला खोटं थोडं करावं लागेल तर दुकानदारी चालणार आहे. शहरात जो माल टाकाऊ ठरतो तो खेड्याच्या पदरात बांधला जातो. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे. अर्थातुरांना न पिताना बंधू, कामातुरांना बहिणा लज्जा जसं म्हटलं जातं तसं. अर्थातुरांना न पिताना बंधू म्हणजे कामातूर लोक आहेत त्यांना काय निर्लज्ज आहेत ते. तसं जे अर्थ पैसा कमावणारे माणसं आहेत त्यांच्यासाठी बाप भाऊ काय नाही. ना बीवी ना भैया सबसे बडा रुपैया. सावकार, ब्राह्मण, सोनार, वाणी आणि सुतार हे 3-4 लोक आहेत. त्यांच्यासाठी नाते काही संबंध मान्यतेचा काही अर्थच नाही त्या दृष्टीनं. मारवाडी गुजराती लोकांनी आपली फतारी पसरली आणि दक्षिणी सावकार दुकानदार बियाणाला उरले नाहीत. महाराष्ट्रात जे येते की बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. म्हणजे आता कुठं बघितलं तुम्ही कालची जर न्यूज वाचली तर मुंबईतली काही महत्त्वाची जागा आहे ती अगदी अशा काही रुपयांमध्ये गुजराती धर्मशाळा म्हणून दिलेली आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे आहे ते. त्यामुळे हा कंटिन्यू मुद्दा आहे हे की मारवाड आणि गुजरातमधून जे हितं होणारं जे तुमचं मायग्रेशन आहे आणि इथल्या आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांचा जो होल्ड आहे तो. जसं की आता हे लास्ट टाईम पुणे मनपाचं इलेक्शन झालं आता 1 वर्षभरापूर्वी तर त्याच्यासाठी ते मैथिली ठाकूरचा कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केलेला होता. आता ती कोण कुठली UPतली पोरगी आहे तिचा कार्यक्रम इथं आणि हे महाराष्ट्रीयन नगरसेवकांना आयोजित केलेला आहे. मराठी नगरसेवक आहे तो. पण ह्याचा काही सेन्स नाही महाराष्ट्राला की कल्चरल पॉलिटिक्स लँग्वेज पॉलिटिक्स आहे ते. म्हणजे जे तामिळनाडू करू शकतं किंवा कर्नाटक करू शकतं किंवा केरळ करू शकतं तेलंगणा करू शकतं हे महाराष्ट्राच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे भाषिक राजकारणाबाबत जे आहे ते. त्याचा सगळ्यात मोठा चूक जी आहे ती कुठं आहे. जसं की म्हणलं तर 60च्या दशकात आहे की तुम्ही तुमची लिपी सोडून दिली. तुम्ही देवनागरी स्वीकारली आणि तुम्हाला असं वाटतं आपल्याला हिंदी येतं आणि मग तुम्ही ते भैया बोलायच्या अगोदरच तुम्ही हिंदी बोलायला लागता. हे बिनडोकपणा आहे तुमचा. तर ती मोडी लिपी तुम्ही सोडून देणं हा त्यातली सगळ्यात मोठी चूक होती की तुम्ही तुमची लिपी सोडता कामा नाही तर तुमची भाषा टिकली असते. ते आत्ता काय संबंध नाही. आता मुंबईचा ऑलमोस्ट संपलेला विषय आहे. आज जर तुमचं आता पुण्यात सेन्सस होईल 2026-27ला 30%पेक्षा एकही माणूस कमी भरणार नाही ज्याची फर्स्ट लँग्वेज मराठी नाही आहे. पुणे शहराचा जर तुम्ही 2026-27चा सेन्सस आल्यावर तो डाटा येईलच तेव्हा आपण परत बोलू त्यावर. पण हे आत्ता तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून 30%ला एकही कमी भरणार नाही ज्याची फर्स्ट लँग्वेज मराठी नाही आहे. ते कुठली असेल गुजराती असेल मारवाडी असेल साऊथ इंडियन असेल UP बिहारी भोजपुरी असेल. पण ह्याचा सेन्स नाही आहे इथल्या पॉलिटिक्सचा कुठल्याही प्रकारचा की भाषिक राजकारण कसं करायचं असतं तो. त्याचंच उदाहरण त्यांनी 1915चं दिलेलं आहे. मराठीशाहीच्या पडत्या काळात अरबी लोक शिपाई पेशानं ठेवायचा प्रघात वाढला. म्हणजे गार्दी जे होते ते
कॅप्टन ब्रिग्सचा रिपोर्ट आहे, तो खानदेशातला जो म्हणतोय तो, की प्रत्येक खेड्यात 2-3 अरबांचं ठाणं आहे, दरमहा दर शेकडा 8 ते 10% दरानं व्याजानं पैसे देतात ते. त्यांच्या पेंडारेपणाला कंटाळून कंपनी सरकारने त्यांना जहाजाने अरबस्तानला रवाना केले. त्यांची जागा पठाण आणि पंजाबी लोकांनी घेतली, म्हणजे वसुली करण्यासाठी जे आहे ते. पठाणी व्याज नावाची मराठीमध्ये शब्दप्रयोगच आहे. पठाण मुसलमानांकडून व्याज घेत नाहीत. ह्याचं काय स्पेसिफिक रिलिजियस हे नाही, म्हणजे रिलिजियस आहे त्याचं आहे की इस्लामिक जे तुमचे सगळे धर्मशास्त्र आहे त्यामध्ये असं सांगितले की व्याज घेणं हे तुमचे जे काही 5 हराम गोष्टी आहेत, 5 सर्वात मोठी पापं जी आहेत त्यामध्ये व्याजानं पैसे देणे. रघुराम राजन असताना त्यांनी इस्लामिक बँकिंगची कन्सेप्ट मांडली होती की बिना व्याजाचं कर्ज देण्याचा जो मुद्दा आहे तो, की ते कर्ज व्याजाचं खाणं. हे कशामुळे आहे, ज्यू लोक आहेत जे व्याजानं पैसे देतात, ज्या जॉग्राफीमध्ये इस्लामचा जन्म झालेला आहे, आणि ज्यू लोकांबद्दल हेट आहे सगळीकडं की ते व्याजाच्या पैशावर जगतात म्हणून. तुम्ही अगदी शेरलॉक वाचला, शेक्सपियर वाचला तर त्यामध्ये पण तुम्हाला दिसतं की जे लोभी लोक आहेत ते ज्यू आहेत. शेक्सपियरच्या लिखाणामध्ये जे आहेत ते संपत्तीबद्दल म्हणजे त्यांना काही नाही, कितीही क्रूर होऊ शकतात ते संपत्तीसाठी, अशी लोक म्हणजे ज्यू आहेत. आणि ज्यूंपेक्षा आम्ही कसं वेगळं आहे तर आम्ही व्याजाचे पैसे घेत नाही, हे इस्लामिक ट्रॅडिशनमधून आलेली गोष्ट. त्यामुळं शरियानुसार ते प्रतिबंधित आहे. दारू, जुगार यावर पैसे खर्च करणं आणि व्याजाचे पैसे खाणं हे शरियाला मान्य नाही. इस्लामिक धर्मशास्त्रानुसार किंवा न्यायशास्त्रानुसार ते हराम आहे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा 8वा टॉपिक काय आहे, कुणबी. इंग्रजी अंमलामुळे जो तो उठला तो कुणबी म्हणला. हे काय म्हणलं जातं की ब्रिटिशांनी भारताचं डिइंडस्ट्रियलायझेशन केलेलं आहे. ब्रिटनमधली जी औद्योगिक क्रांती जी आहे ती भारताच्या निरौद्योगीकरणावर उभी आहे. कारण भारत समजा किती म्हणलेलं आहे, आलमगीरच्या काळात जे म्हणलं समजा 17व्या-18व्या शतकाची सुरुवात आहे, इथं समजा औरंगजेब आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदाच असं झालेलं आहे की भारताचा जो ट्रेड आहे किंवा भारताचा जो एकूण GDP आहे तो चीनपेक्षा जास्त आहे. ते फक्त औरंगजेबाच्या काळात घडलेलं आहे. 23% आहे जो तुमचा वर्ल्ड ट्रेड आहे त्यातला भारताचा व्यापाराचा वाटा जो आहे तो 23% आहे. आणि तो त्याच काळ आहे, 17व्या शतकाचा शेवट आणि 18व्या शतकाची सुरुवात. हिथं फक्त म्हणजे ब्रिटिश थोडे अजून एस्टॅब्लिश व्हायला लागलेत त्या काळात फक्त असं आहे, म्हणजे एस्टॅब्लिश झालेले नाहीत अजून. प्लासी झालं आहे, ब्लॉक्सर झालं आहे, परंतु अजून त्यांच्याकडे फारसा होल्ड नाही आहे कुठलं, म्हणजे की 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून वाढत गेलेलं आहे. त्यामुळं ब्रिटिशांमुळं शेतीवरचं बर्डन खूप वाढलेलं आहे, कारण त्यांनी हातमाग संपवले सगळे. ढाक्यातले जे मलमल बनवणारे लोक आहेत त्यांचे अंगठे कापून टाकले. म्हणजे त्यांनी ट्रेड एवढं भारतातून जो काही माल जाणार आहे ते बॅन केलेला आहे. कॅलिको कापड बॅन केलेला आहे. जर समजा ब्रिटिश व्यक्ती कोणी भारतीय कपडे वापरत असेल तर त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे किंवा बंदी घातलेली आहे. आणि त्याच्या आधारे तुमचं तिकडे ते मँचेस्टर जे आहे ते मांजरपाटाचं कापड ज्याला म्हटलं मँचेस्टरमधनं जे येतं ते, तर त्याच्यावर ते इथं सगळं फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी कमी पैशात त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळं जमिनीवर जे आहे ते समुद्रावर आणि जंगलावर उपजीविका असणारे लोक जमिनीवर लोटले. म्हणजे जे सागरी व्यापार करणारे होते ते लोक पण शेतीत आले आणि जे जंगलावर ज्यांची उपजीविका होती ते लोक पण शेतीत आले, कारण सगळं जंगल ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. त्याचं एक रिझन होतं, त्या काळात ज्या रेल्वेच्या जे स्लीपर्स बनायच्या, रेल्वे रुळाच्या खाली जी सिमेंटची अशी आडवी तुम्हाला एक ब्रॉडर हे दिसतो ज्याच्यावर रूळ सगळा रेस्ट केलेला असतो, त्यापूर्वी सागवानाच्या बनवल्या जायच्या. त्याच्यासाठी ब्रिटिशांना जंगलं आवश्यक होती किंवा तुमचे दगडी कोळसा आवश्यक आहे किंवा खाण्यासाठी जे आहे ते. त्यामुळं तुम्हाला असं दिसेल की जिथं जंगलं आहेत तिथून तुम्हाला पोर्ट सिटीपर्यंत सर्वात पहिल्यांदा रेल्वेची आपल्याला प्रवास सुरू झालेला दिसतो. नागपूरपासून कलकत्ता असेल किंवा नागपूरपासून मुंबई असेल किंवा बिहारमधून कलकत्ता असेल, UP-मधून कलकत्ता असेल किंवा चेन्नई समजा आहे ते ट्रेन. म्हणजे ट्रेन कुठं कुठं सुरू झाली हे सोपं उदाहरण आहे की कच्चा माल जिथून वाहून नेता येईल ते. आणि असं झाल्यामुळं भारताचं निरुद्योगीकरण झालं आणि त्या सगळ्याचं बर्डन आहे ते शेतीवर आलं. म्हणजे ब्रिटिश यायच्या अगोदर शेतीवर बर्डन एवढं नाही आहे पॉप्युलेशनचं जे आहे ते. आत्ता ते म्हणतात की ती 76% पुढं आहे, 80% जास्त लोक शेतीवर अवलंबून आहे. ते 1915 आत्रे सांगतायत. एक बळीन 1000 छडी हे जे म्हटलेलं आहे की कुणब्याला 12 बलुतेदार 18 आलुतेदार, कमी जास्तीला पाखरं आणि जनावर आहेत कुणब्याला लुटायला जे आहेत ते. पृथ्वीचा एक कोपरा पिकला 3 खाकाने कोरडे राहिले तर बोरडे पिकलेल्या भागावर आढळतात. म्हणजे पक्षी जे आहेत ते पण. कुणबी मायाळू आणि बिडस्त आहे आणि इतर लोक त्याला पिळतात ना. कुणब्याची अवस्था ज्येष्ठ आषाढातील बैलाप्रमाणे उठवणीला आल्यासारखी झाली आहे. त्याचे झटे कमी होत नाहीत. कारो नारो कुणब्याच्या उत्पन्नाचा 3रा हिस्सा घेऊन जातात.
सरकार 6वा हिस्सा घेऊन जाते, जर युद्ध असेल तर 4था हिस्सा घेऊन जाते. चोरी तस्करी वेगळीच, पाखरांनी खाल्लेलं वेगळं, जनावरांनी नासधूस केलेली वेगळी. कुणबिकीवर कुणीही धनवान झालेले नाही, हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. शेतीत भांडवल गुंतवलं तर 3-4% सुद्धा व्याज सुटत नाही, उलट महसूल पदरचा द्यावा लागतो, रेव्हेन्यू जो आहे तो. मोलकरीण शब्दाचा प्रतिशब्द कुणबीन आहे, याच्यावरून मजुरी करणे हा कुणब्याचा उपव्यवसाय ठरतो. म्हणजे आपली शेती करून दुसऱ्याच्या इथं कामाला जाणे हा कुणब्याचा व्यवसाय आहे. पिनल कोड कमिशनर, या देशातील लोक जुलमाचा प्रतिकार करणारे नाहीत, त्यांचा टोलेखाऊपणा पाहून मन उदास होते. हे ब्रिटिशांनी सांगितले की ही लोक म्हणजे नाकाला पाणी लागल्याशिवाय लोक हालचालच करत नाहीत. पूर्वी होला नावाचा पक्षी सीना नदीच्या अलीकडे दिसत नव्हता, पडल्या जाण्याशिवाय खात नव्हता, तो आता राजरोसपणे कंचावर बसतो. म्हणजे तुमचं बदललंय किती प्रमाणात जे आहे ते. सीना नदी जर म्हणलं जसं नगरपासून तुम्हाला मोहोळ सोलापूर अशी ती भीमेला पुढे मिळते कर्नाटकच्या बाँड्रीवर, त्याच्या अलीकडं म्हणजे सोलापूर समजा शेवटचा जिल्हा आहे तुमच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधला, त्याच्या पलीकडं धाराशिव आहे जे निजाम इस्टेटचा भाग आहे, निजाम संस्थांचा भाग आहे, औरंगाबाद बनला इकडचं. म्हणजे तर ते होलाबद्दल सांगतायत की देव पिराला सोडलेली जनावरे कुणब्यासाठी त्रासदायक ठरतात, ही पद्धत बंद केली पाहिजे. वळू सोडणे जो आहे तो. भांडवल नाही, साक्षरता नाही, प्रवासजन्य ज्ञान नाही कुणब्याकडं, त्याचं ज्ञान हे अनुवंशिक स्तराचं आहे. म्हणजे बापाला जेवढं माहीत होतं तेवढंच पोराला माहिती आहे, ॲडिशनल काही माहिती नाही. आणि बापाला किती माहिती आहे, आज्याला जेवढं माहिती तेवढं. चांगला बैल 60 रुपयाच्या खाली मिळत नाही. आता हे मग कुलकर्ण्यांचं वर्षभराचं पेमेंट आहे 68 रुपये आणि बैलाची किंमत 60 रुपये आहे चांगले. मिशनरी लोकांना, ख्रिस्ती लोकांना दक्षिणेशिवाय तगाय मिळते. आपल्या समाजाच्या अंगी मेंदेपणा, कोडगेपणा, परवित्ताशिवाय औदासीन्य हे वैयक्तिक आणि सामाजिक दुर्गुण खेळे आहेत. व्यापारी गुणांकडं आपला समाज दुर्लक्ष करतो. आम्ही निष्कांचन झालो आहोत त्यामुळंच, आणि यामध्ये कुणबी अग्रेसर आहे. कुठल्याही प्रकारचं सोनं कुणब्याकडं शिल्लक राहिलेलं नाही. लिंगायत, गुजराती, मारवाडी शेकडो वर्ष आमच्या इथं राहतात, परंतु त्यांचा व्यापाराचा गुण आम्ही घेतलेला नाही. व्यवहार, धूर्तपणा, मितव्यय आमच्यात अजून आलेला नाही. काटकसरीनं राहण्याची आमच्याकडे कन्सेप्ट नाही. व्यापारी कलेबाबत आम्ही अजूनही रानटी अवस्थेत आहोत. ट्रेडचा दुर्लक्ष जे आहे ते. 9वं चॅप्टर ते फसगत आहे. तात्पर्य काय तर एकत्र कुटुंब व्यवस्थेचा काळ गेलेला आहे. मेहनती, दिलगीर आणि चोरटे हुशार अशी परिस्थिती आहे. गावगाडा म्हणजे एकत्रित कुटुंब, त्याचा कुणबी कारभारी आहे. उपाध्यायपणाला पण ते टीका करतात अतिशय कठोर शब्दात. आत्रे जे आहेत ते नखाला मातीनं लागू देतात, देवाच्या नावावर षोडशोपचार भोगण्याचा धंदा म्हणजे उपाध्यायपणा. हे पूजा सांगत बसणे. हिकमती ब्राह्मणेतरांनी निरनिराळ्या देवताचे स्तोम वाजवून उपाध्याय पटकवायला सुरुवात केली. सवागी फकीर आहे जो हिजडे आणि कसबिनींचा गुरु आहे. स्वतःच्या हातात हिरव्या बांगड्या घालतात आणि दर पलंगामागे 1.25 रुपये दक्षिणा घेतात. राशींच्या देवीच्या देवळात मुसलमान जहागीरदार देवीपर्यंत जातो, आपल्या हाताने प्रसाद देतो आणि मंदिरातला हक्क उगवतो. दिनचर्याची फिकीर नाही, त्यामुळं ज्ञान मंदावले. क्वेस्ट कुठल्याही प्रकारचं नाही, साचले पण आहे, डबकेपणासारखं झालेलं आहे का. ब्राह्मणांनी घरभेद पसरवले, कारण जेवढ्या वाटण्या जास्ती तेवढी श्राद्धे जास्ती. समजा 6-8 भाऊ आहेत, त्याच्या जेवढ्या वाटण्या होतील ते प्रत्येकजण श्राद्ध घालणार आहे त्याच्या पितरांचं, आणि मग तेवढं आपल्याला दक्षिणा मिळणार आहे. हे JD मेन नावाचा ब्रिटिश ऑफिसर आहे, त्यानं नमूद केलेलं की तुमचं घरफोडी करायला इथलाच व्यक्ती कारणीभूत आहे, तुमचा पुरोहित वर्ग. गुणोत्कर्ष होण्यासाठी महत्वाकांक्षा लागते आणि महत्वाकांक्षेसाठी चढाओढ लागते, बक्षिसाचं आमिष लागतं. इथं जात आहे तोपर्यंत चढाओढीचा काही संबंध नाही, कारण मला जे मिळणार आहे ते फिक्स आहे, मी एक्स्ट्रा काम कशाला करू. सुधारणा घडून येण्यासाठी व्यक्ती वैचित्र्यास वाव हवा. व्यक्ती वैचित्र्य त्यांनी जो वापरला शब्द जो इंडिव्हिज्युअलिझमसाठी वापरला, इंडिव्हिज्युअलिझम. जाती धर्माने हिंदी समाजाला गुलाम केले आहे. कारुणारू जे आहे ते की काळजी काट्यानं न करता तक्रार येणार नाही एवढंच काम करतात. शास्त्रीय तुमचं कुठल्याही प्रकारची क्वेस्टच नाही इनोव्हेशनची जी आहे ती. जसं की कास्ट सिस्टीमबद्दल पण म्हणलं जातं भारतात जे आहे ते की तुमच्याकडं एक एक काम करायसाठी जाते, त्यामुळे तुम्ही यांत्रिकी ज्ञानाबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात. की जर एक अख्खी जात कपडे धुण्यासाठी असेल तर तुम्ही वॉशिंग मशीनचा शोध लावू शकत नाही. तुमच्याकडे एक अख्खी जात आहे जी पालखी उचलायसाठी आहे, भोई म्हणून, तर मग तुम्ही 4 व्हीलरचा IC इंजिनचा, कंबशन इंजिनचा शोध लावणार नाही. वानवळा नको, त्यामुळं कुणबी किफायतशीर पीक घेत नाहीत. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की वानवळा द्यावा लागतोय प्रत्येकाला. पाहुणेरावळे आले, पाटील आले, कुलकर्णी आले, बलुतेदार आले की ते हक्क आहे म्हणून येतात, आता असं उचलून नेतात ते.
काही पिकवलं तुम्ही तर. आणि मग ते चांगलं कमवा किंवा वाईट कमवा ते घेऊनच जाणार आहेत. त्यामुळं मग चांगलं कमवतच नाही. कुणब्याला ते फोर्सच नाही आहे काय ती गोष्ट करण्यासाठी की मला काहीतरी फायदा होईल मी कष्ट केलं तर. त्यामुळं खानदेशी म्हण आहे, शेतात नसावा कांदा आणि गावात नसावा निसुंदा. निसुंदा ही कुलकर्ण्यासाठी वापरलेला शब्द आहे. उद्योगीपणा बिलकुल नाही आहे. मावळी चांबाराच्या वाहना गाठी चांबारांना करता येत नाही. हा फरक आहे. मावळ इकडं पुण्याच्या पलीकडची बाजू आणि हे घाटावरचे लोक, म्हणजे हे जी चप्पल समजा दुरुस्त करा ह्याच्याकडे आली तरी त्याला ते करता येत नाही. एवढा निरुद्योग, म्हणजे उद्योगीपणा कुठल्याही प्रकारचा नाही. सारासार काय, चिकाटीच्या धंद्यात पारशी यशस्वी आहेत. जाती व्यवस्था आणि वर्णाश्रमामुळे आपला अष्टपैलूपणा नाहीसा झाला आहे. जेंडरबद्दलचे आर्ग्युमेंट पण दिले. सगळी बायको साळ्याची, अर्धी बायको माळ्याची आणि रुणखरी बायको बामणाची. सगळी बायको साळ्याची म्हणजे ती फुल तिचे शोषण एक्सप्लॉइट करता येईल श्रम, कारण ती कापड विणते. अर्धी बायको माळ्याची कारण ती शेतावर अर्धा वेळ तरी जाऊ शकते. आणि रुणकरी बायको बामणाची कारण ती काय म्हणजे तुम्हाला असं दिसतं की विधवा विवाह जे आहेत ते किंवा ते केशवपन करणं हे ब्राह्मणांमध्ये जास्त आहे, कारण ते ऋणकरी आहे. त्यातनं तुमचं काय होणार आहे, ज्याला काय म्हणता येईल की फक्त खर्चच वाढणार आहे जे आहे ते. म्हणजे बागायती शेती करणाऱ्या जातीत बायकांना श्रम जास्त पडतं, विणकाम करणारे जे आहे ते. 1911ची खाणेसुमारी 90% लोक शेती आणि संबंधित इतर जे 26 धंदे आहेत त्यामध्ये गुंतले आहेत. सुतारगावड्याला ₹1.5 हजेरी मिळते आणि ते टिपून ठेवणारा कारकुनाला त्याच्यापेक्षा कमी पैसे मिळतात. परंतु म्हणून ब्राह्मण सुतारगावड्याचं काम करत नाही, कारण हा कास्टचा मुद्दा आहे की श्रमाला प्रतिष्ठा नाही. पैसे जास्त मिळत असतील परंतु प्रतिष्ठा नाही आहे. अस्पृश्य जातीची लोकसंख्या 7 कोटी, गुन्हेगार जाती 50 लाख, भिकार जाती 52 लाख. या जाती चलाक, कल्पक आणि धाडसी आहेत, परंतु समाज व्यवस्था त्यांच्या कलागुण जे त्यांच्या अंगात आहे, त्यांच्याकडे अंगी जे स्किल आहे त्याचा उपयोग करून घेत नाही. पोलिसी मार खाण्याची क्षमता विकसित व्हावी म्हणून उचल्या जाती आपल्या पोरांना रोज बडवतात. हे त्यांनी महत्व आहे की तुम्ही गुन्हेगारी जातीमधून जर आलेला आहात तर पोलिस नेऊन तुम्हाला बेदम मारहाण करणार आहे. त्याची सवय व्हावी म्हणून लहान लेकराला रोज हे लोक बडवतात. कैकाडी पळता पळता पायाच्या बोटांनी खडे मारायची विद्या शिकवतात आपल्या मुलांना. एवढे सणवार आलेत की आला दिवस कसा साजरी करावा याची पंचायत पडते. दर सणाला कारू नारू यांचा ससेमेरा चुकत नाही. कामाला पाठ नाही या तत्वाचं साम्राज्य झालं पाहिजे. म्हणजे कुठल्याही जातीनं कुठलाही व्यवसाय केला पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाज हितवर्धनास जरूर तितकी बंधने पाळून वागण्याची मोकळीक असली पाहिजे. पानं का सडली, भाकरी का गरबली, कोरडा काढला, फिरवणं झालं नाही. समाजाबाबत पण हेच तत्व लागू आहे की तुमची जात आणि वर्णव्यवस्था आणि तुमची बलुतेदारी आलुतेदारी बदलायची वेळ आलेली आहे. वाटचालमध्ये काय म्हणलेलं आहे, कारुणारो अल्पसंख्य आहेत त्यामुळं कमी वेळात ते एकत्र येतात. कुणबी बहुसंख्य आहेत त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाही. हा कामगार आणि शेतकरीबद्दल पण हा म्हणजे प्री इंडिपेंडन्स हा मुद्दा चर्चेला गेलेला आहे की कामगारांची एकजूट होणं शक्य आहे, कारण कमी जागेत जास्त कामगार आहेत एका ठिकाणी. शेतकऱ्यामध्ये जॉग्राफीमुळे ते पसरत गेले. 10 एकर शेत आहे, 20 एकर शेत आहे. त्यामुळं एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याला भेटायचं म्हटलं तर तेवढं अंतर पार करावं लागतं. त्यामुळं फिजिकली जवळ नसणं हा पण युनिटी होण्यामागचं कारण आहे. माझ्यात सर्व दुनियेचा वाटा ही कुणब्याची धर्म समजूत आहे. म्हणजे ही रिलिजियस ड्युटी कुणब्यावर की त्यानं बलुतेदार आलुतेदारांना सांभाळणं हे त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. त्यामुळे तो मागाचा आहे का. कारुणारो कुणब्याला शेतमाल मागतात तेव्हा असे म्हणत नाहीत की इतकं काम केलं त्याची इतकी मजुरी झाली. ते म्हणतात माझा प्रपंच एवढा मोठा आहे, माझं कुटुंब एवढं मोठं आहे आणि मग मला एवढे लागणार. हिंदुस्थानात आज 94% लोक निरक्षर आहेत. 100 पैकी शाळेत जाण्याजोगी 100 मुलं असतील तर 17-18 जण शाळेत जातात. कुणब्यांना जोपर्यंत तिसरा डोळा म्हणजे शिक्षण मिळत नाही तोपर्यंत गावं सुधरत नाही. हे ब्राह्मणेतरांना वाटतं. हे अतिशय कॉमन ऑब्झर्वेशन आहे की जे शिकलाय त्याला अंग मेहनत करायची लाज वाटते. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याची मेजाज वाढते. शाळेत तुम्ही गेला की तुम्ही फिजिकल लेबर करायला तुम्हाला लाज वाटते, जे अजून पण काय खरं आहे ब्राह्मणेतर जातींमध्ये. मुसलमानाच्या मागे हजेरी नाही म्हणून एक भिल्ल मुसलमान झाला. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पोलीस स्टेशनला हजेरी लावणं भाग आहे जर तुम्ही क्रिमिनल ट्रायल्समधून येत असाल तर. मग त्याच्या बियाने एक भिल्ल व्यक्ती मुसलमान झाला जे आहे ते. पारशी कर्ण टाटा शेठ जे आहे ते जमशेदजी जिजीबाई त्यांनी लाखो रुपये देऊन गुन्हेगारी जातींच्या वसाहती सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्या काळातलं कंटेम्पररी फिलॉन्थ्रॉपी जी आहे ती. पुरवणे म्हणून महायात्रा म्हणजे लोकमाता हे लोक रिलिजियस यात्रा कशा प्रकारे करतात.
न लागो पुत्राचा हात पण लागो डोमाची लात, अशी म्हण आहे. म्हणजे चांडाळाची लात लागली पाहिजे, पुत्राचा हात नाही लागला तरी चालेल मरताना, कारण त्यानं लात मारली की मोक्ष मिळतो. काशीला जो आहे तो काशी यात्रा घडो हा विद्वांना द्यायचा आशीर्वाद. म्हणजे काशीला गेला की माणूस परतच येत नाही, कारण अस्वच्छता खूप आहे आणि प्रवास करणं हे काही सिक्युअर नाही आहे ह्या प्रदेशातनं काशीला जाणं जे आहे ते. त्यामुळं काशीशी जावे नित्य वाजावे, म्हणजे नुसतं म्हणायचं जायचं नाही हा त्याचा अर्थ आहे. आणि विद्वांना द्यायचा आशीर्वाद आहे की काशी यात्रा घडो तुम्हाला, म्हणजे तुम्ही लवकर जावा, कारण बाहेरच आहे ना तुम्ही अप्पर कास्ट लोकांमध्ये जे म्हणलेलं आहे. कारण ब्राह्मणेतरांमध्ये तुमचं पाठ लावणे किंवा मोहतोर लावण्याची कन्सेप्ट आहे. जे रात्री लग्न लावलेत विधवांची, परत दुसरी तिसरी लग्न जे आहेत ते जे रात्री लावलेले आहेत, कारण ती कुणाला कळू नये म्हणून. पाटदाम नावाचा टॅक्स लावलेला ब्रिटिशांनी 1761 मध्ये. एवढे लोक मेले पानपतावर की इथं लाखो विधवा होत्या ना महाराष्ट्रात. त्यांची परत लग्न एवढी व्हायला लागली, पाट लावणे नावाचा शब्द आहे त्याच्यावर ब्रिटिशांनी टॅक्स वसूल केला, एवढी लग्न लागली. पाटदाम नावाचा टॅक्स होता. काशी प्रयाग गया यांच्या यात्रेला महायात्रा म्हणतात. आगगाडी आल्यामुळं दक्षिण उत्तरेचं परुसांगण झालेलं आहे की जे म्हणलं की परसाकडं जाणं एवढं ते सोपं झालेलं आहे का. हिंदुस्थानीपेक्षा दक्षिणी ब्राह्मण हे तरबेज आणि आचार संपन्न आहेत. उत्तरेतले काही खरे नव्हे. हिंदुस्थानी म्हणजे उत्तर. हिंदुस्थान म्हणून आज आपण पूर्ण भारताला हिंदुस्थान म्हणतो, पण 18व्या शतकापर्यंत हिंदुस्थान याचा अर्थ नर्मदेच्या वर. आपण जे राहतो ते दख्खन आणि मग खालचे अतिदक्षिण ज्याला म्हटलेलं आहे. त्यामुळं हे अजून पण खरं आहे की दक्षिणी ब्राह्मण हे आचार कांड आणि रिलिजियस याच्यामध्ये जास्त निष्णात आहेत नॉर्थपेक्षा. नॉर्थ ही काही मंदिरातली पैसे चोरणारे लोक आहेत, हे काही भरोसा नाही त्यांचा. आली सिंहस्थ पर्वणी नावी भटा झाली धनी. माहिती की सिंहस्थ पर्वणी आता कुंभमेळा आलेला आहे. कुंभ्यांमध्ये विधवा केशव पण पसरत आहेत. हे संस्कृतादेशन आहे का की जे कुंभ्याच्या जातीने पण असं नंतर ब्राह्मणांचं बघून केलेलं आहे का की तुम्ही पण तुमच्या घरातल्या स्त्रियांचे केश वपन करणे जे आहे ते केस काढून टाकणे, हे भिक्षुकीचं व्यापारीकरण आहे. पंड्या हे वेदशास्त्र शून्य आहेत, त्यांना साधे स्नान संकल्प सुद्धा येत नाहीत. म्हणजे तिथं भेटणारे जे लोक आहेत कुठं काशी प्रयाग गयाला गेल्यावर. ठाकर जमात नवरीच्या बापाने 10-12 रुपयापेक्षा अधिक पैसे घेतले तर जात पंचायत बापाला शासन करते. काही ठिकाणी उलटी हुंड्याची प्रथा आहे, त्याचे डिटेल्स आहेत. काशी प्रयाग गया येतं अस्वच्छता हेच यात्रेकरू धडधाकट न परतण्याचं कारण आहे. स्वार्थी पुजाऱ्यांनी देवळाची जागा विकत घेऊन देवदेवताची स्थापना केली आहे आणि आपल्या पोटापाण्याची निश्चिंती केली. म्हणजे रिलिजन हे एक प्रकारे तुमचं करिअर आहे का काही लोकांचं. ब्लरबोर काय म्हटलेलं आहे. अत्रेंनी लिहिलेलं पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे, क्लासिक ज्याला म्हटलेलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सखोल विचार, त्यांचे समस्या आणि त्याच्यावरचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणारं लेखन. शेतकऱ्याच्या बाजूने झुकतं माप, सहकाराची कास धरावी जे म्हणलेलं आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक कृषीविद्या अंगीकारावी हे फुल्यांनी पण लिहिलेलं आहे, त्याच्यानंतरच आहे थोडंसं लिखाण. सारासाने महायात्रा ही प्रकरणं जे म्हणलेलं आहे की जातीप्रमाणे धंदा करण्याच्या पद्धतीमुळे सर्व जाती परजातीच्या धंद्याचं कसं विसरल्या आणि साचलेल्या डबक्याप्रमाणे तुमचं सगळा समाज नासून गेलेला आहे. महायात्रा हे प्रकरण, तीर्थोपाध्याची दंडेली, यात्रेकरूंना लुबाडण्याच्या युक्त्या, आईतखाऊंची चंगळ आणि पैशाचा अपव्यय जे आहेत. गावगाड्याचा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्राची सामाजिक स्थिती समजणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. मी साधारणतः 2 तास जे आहेत, 1-1 तासाचे आपण व्हिडिओ यासाठी केले, त्यातून 2 तासात एक गावगाडाबद्दलचा ओव्हरव्ह्यू यावा. तुम्हाला जर असं वाटलं की एखादं पुस्तक तुम्हाला जड जाते बाबा, किंवा समजायला अडचण येते, किंवा कंटेम्पररी आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर मला कमेंटमध्ये सुचवलं तरी चालेल. इंस्टाग्रामला करा किंवा यूट्यूबला कमेंट करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज केला किंवा टेलिग्रामला मेसेज केला तरी चालेल. नेक्स्ट ह्याच्यात आपण एक वेगळं इंग्लिशमधलं पुस्तक बघूया, ज्याला आंबेडकर्स प्रिॲम्बल असं म्हटलेलं आहे. रिसेंटली आलेलं पुस्तक आहे. आकाश राठोड नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांचं आलेलं पुस्तक आहे की आंबेडकर्स प्रिॲम्बल, की हिस्ट्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन बनलं कसं याच्या डिटेल ज्या आहेत त्या. आठवड्याला आपण एक पुस्तक बघायचा आपला प्रयत्न असणार आहे आणि थोडंसं डायव्हर्स बघू. आता हे समजा महाराष्ट्राच्या रिलेटेड सोशो इकॉनॉमिक थोडंसं एक आयडिया आपल्याला आली. पुढचं आपण पॉलिटी रिलेटेड बघू, त्याच्यानंतर एखादं IRचं बघूया, त्यानंतर एखादं इकॉनॉमीशी रिलेटेड बघू किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड बघू. आपण थोडंसं डायव्हर्स ठेवू जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टीतली थोडी समज जी आहे ती आपली त्या ठिकाणी विकसित होईल, हा त्यामागचा हेतू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपले सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, त्यावर तुम्ही मेसेज करा. अपकमिंग बॅचेसची पण त्यावर माहिती असेल. आत्ता मी थांबतो. धन्यवाद.